नमस्कार मित्रांनो, आपण ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होतो, तो क्षण आलेला आहे. तो म्हणजे पवित्र पोर्टल 2025 मध्ये रजिस्ट्रेशन सुरू झालेले आहे. शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमापन चाचणी आपण मे 2025 मध्ये दिली होती. त्यानंतर पवित्र पोर्टल 2025 हे केव्हा सुरू होते याची आपण वाट बघत होतो. पवित्र पोर्टल 2025 वर रजिस्ट्रेशन व स्वप्रमाणपत्र पूर्ण करण्यासाठी आयोगाने आपल्याला 29 डिसेंबर 2025 पर्यंतची मुदत दिलेली आहे. पवित्र पोर्टलवर स्वप्रमाणपत्र पूर्ण करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला रजिस्ट्रेशन करावे लागेल. रजिस्ट्रेशन कसे करायचे हे आता आपण जाणून घेऊया. रजिस्ट्रेशन करण्यासाठी पवित्र पोर्टल 2025 ही साईट ओपन करायची आहे. ही साईट ओपन झाल्यानंतर रजिस्टर हिअर या टॅबवर आपल्याला क्लिक करायचे आहे. रजिस्टर हिअर या टॅबवर क्लिक केल्यानंतर एक नवीन विंडो आपल्यासमोर येईल. या विंडोमध्ये आपल्याला टेट रोल नंबर व टेट रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे. टेट रोल नंबर व टेट रजिस्ट्रेशन नंबर हा आपल्या टेट 2025च्या स्कोअर कार्ड म्हणजेच मार्कशीटवर आपल्याला मिळेल. टेट रोल नंबर खालील बॉक्समध्ये आपल्याला आपला 10 अंकी टेट 2025चा रोल नंबर टाकायचा आहे. तर टेट रजिस्ट्रेशन नंबर या खालील बॉक्समध्ये आपल्याला टेटचा रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे. त्यानंतर त्याखालील चेक टेट डिटेल या रेड टॅबवर आपल्याला क्लिक करायचे आहे. चेक डिटेल या टॅबवर क्लिक केल्यानंतर एक नवीन विंडो आपल्यासमोर येईल. या विंडोमध्ये आपल्याला आपले नाव तसेच जन्मतारीख, आपण रजिस्टर केलेल्या मोबाईल नंबरचे शेवटचे 4 अंक व आपले टेट 2025 मधले गुण दिसतील. यानंतर त्याखालील चेकबॉक्समध्ये आपल्याला टिक करायचे आहे. टिक केल्यानंतर खाली 2 ऑप्शन येतील, रजिस्टर मोबाईल नंबर व कॅप्चा कोड. रजिस्टर मोबाईल नंबर समोरील बॉक्समध्ये आपल्याला आपला 10 अंकी मोबाईल क्रमांक टाकायचा आहे. तर कॅप्चा कोड समोरील बॉक्समध्ये आपल्याला समोर दिलेला कॅप्चा कोड टाकायचा व नंतर त्याखालील गेट OTP टू व्हेरीफाय या ग्रीन टॅबवर आपल्याला क्लिक करायचे आहे. त्यानंतर एक नवीन विंडो आपल्यासमोर ओपन होईल. OTP व्हेरीफाय ही नवीन विंडो आपल्यासमोर ओपन झाल्यानंतर त्या ठिकाणी 2 ऑप्शन येतील, इंटर OTP व इंटर कॅप्चा कोड. इंटर OTP समोरील बॉक्समध्ये आपल्याला आपल्या मोबाईल क्रमांकावर आलेला 4 अंकी OTP टाकायचा आहे. तर इंटर कॅप्चा कोड समोरील बॉक्समध्ये आपल्याला खाली दिलेला कॅप्चा कोड टाकायचा आहे. त्यानंतर व्हेरीफाय OTP या टॅबवर क्लिक करायचे आहे. OTP आपल्या मोबाईल नंबरवर प्राप्त न झाल्यास आपण रिसेंड OTP या येलो टॅबवर क्लिक करून OTP पुन्हा मिळवायचा आहे. OTP व्हेरीफाय झाल्यानंतर पुन्हा एक नवीन विंडो ओपन होईल. त्यामध्ये सुद्धा आपल्याला आपले नाव जसे की फर्स्ट नेम, मिडल नेम व लास्ट नेम असे दिसेल. तसेच जेंडर, डेट ऑफ बर्थ, रजिस्टर मोबाईल नंबरचे शेवटचे 4 अंक व आपला ईमेल ID दिसेल. त्यानंतर त्याखाली आपल्याला सिक्युरिटी क्वेश्चन असे दिसेल. त्याखालील ड्रॉपडाऊन बॉक्समध्ये 5 सिक्युरिटी क्वेश्चन आहेत. त्यापैकी एक प्रश्न आपल्याला निवडायचा आहे. त्यानंतर त्यासमोरील सिक्युरिटी क्वेश्चन ॲन्सर खालील बॉक्समध्ये आपल्याला आपण निवडलेल्या प्रश्नाचे उत्तर लिहायचे आहे. यानंतर त्यासमोरील क्रिएट पासवर्ड खालील बॉक्समध्ये आपल्याला पासवर्ड तयार करायचा आहे. हा पासवर्ड कॅपिटल लेटर, स्मॉल लेटर, नंबर व स्पेशल कॅरेक्टर घेऊन कमीत कमी 8 व जास्तीत जास्त 15 अक्षरांचा बनवायचा आहे व तोच पासवर्ड पुन्हा आपल्याला कन्फर्म पासवर्ड खालील बॉक्समध्ये भरायचा आहे. यानंतर त्याखालील टाईप कॅप्चा कोड या बॉक्समध्ये आपल्याला बाजूला दिलेला कॅप्चा कोड त्या बॉक्समध्ये भरायचा आहे. त्यानंतर रजिस्टर या ग्रीन टॅबवर क्लिक करायचे आहे. रजिस्टर या ग्रीन टॅबवर क्लिक केल्यानंतर पुन्हा एक नवीन विंडो ओपन होईल. या विंडोमध्ये आपल्याला वरील लाल अक्षरामध्ये आपले नाव दिसेल व त्या ओळीच्या शेवटी आपला लॉगिन ID दिसेल. या लॉगिन IDची प्रिंट आपल्याला काढून घ्यायची आहे. प्रिंट काढण्यासाठी खाली दिलेल्या लाल अक्षरातील प्रिंट या टॅबवर क्लिक करायचे आहे. त्यानंतर प्रोसीड टू लॉगिन या ग्रीन टॅबवर क्लिक करायचे आहे. प्रोसीड टू लॉगिन या ग्रीन टॅबवर क्लिक केल्यानंतर आपले रजिस्ट्रेशन या ठिकाणी पूर्ण झाले आहे. प्रोसीड टू लॉगिन या ग्रीन टॅबवर क्लिक केल्यानंतर पवित्र पोर्टल 2025ची ही साईट आपल्याला दिसेल. त्यानंतर लॉगिन ID या बॉक्समध्ये आपला लॉगिन ID 25 अंडरस्कोअर व आपला 10 अंकी
टेट एक्झामचा रोल नंबर टाकायचा आहे. त्यानंतर पासवर्ड या बॉक्समध्ये आपण तयार केलेला पासवर्ड टाकायचा आहे व टाईप कॅप्चा कोड या बॉक्समध्ये आपल्याला खाली दिलेला कॅप्चा कोड टाकायचा आहे व लॉग इन या ग्रीन टॅबवर क्लिक करून आपल्याला लॉग इन करायचे आहे व स्वप्रमाणपत्र पूर्ण करायचे आहे. नमस्कार मित्रांनो, पवित्र पोर्टल 2025वर रजिस्ट्रेशन कसे करायचे व लॉग इन ID कसा मिळवायचा हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितले आहे. आता आपण लॉग इन कसे करायचे ते बघूया. लॉग इन करण्यासाठी आपण आपला लॉग इन ID व रजिस्ट्रेशन करते वेळेस तयार केलेला पासवर्ड तयार ठेवायचा आहे. पवित्र पोर्टल 2025 ही साईट ओपन झाल्यानंतर लॉग इन ID या बॉक्समध्ये आपल्याला आपला लॉग इन ID जो 25_ नंतर आपला टेट 2025चा 10 अंकी रोल नंबर येथे टाकायचा आहे. त्यानंतर त्याखालील पासवर्ड या बॉक्समध्ये आपण तयार केलेला पासवर्ड टाकायचा आहे. त्यानंतर त्याखालील टाईप कॅप्चा कोड या बॉक्समध्ये खाली दिलेला कॅप्चा कोड जसाच्या तसा टाकायचा आहे. यानंतर लॉग इन या ग्रीन टॅबवर क्लिक करायचे आहे. लॉग इन या ग्रीन टॅबवर क्लिक केल्यानंतर व्हेरीफाय OTP ही विंडो समोर दिसेल. त्यामध्ये एंटर OTP या बॉक्समध्ये आपल्याला आपल्या मोबाईल नंबरवर आलेला 4 अंकी OTP टाकायचा आहे. नंतर त्याखालील एंटर कॅप्चा कोड समोरील बॉक्समध्ये खाली दिलेला कॅप्चा कोड टाकायचा आहे. यानंतर खाली व्हेरीफाय OTP ही ग्रीन टॅब आहे त्यावर क्लिक करायचे आहे. OTP मोबाईल नंबरवर जर आला नाही तर रिसेंट OTP या येलो टॅबवर क्लिक केल्यास OTP येईल. व्हेरीफाय OTP या ग्रीन टॅबवर क्लिक केल्यानंतर टेट 2025चे आपले लॉग इन होईल. टेट 2025चे लॉग इन पेज ओपन झाल्यानंतर प्रोसीड टू फिल ॲप्लिकेशन फॉर्म या ग्रीन टॅबवर क्लिक करून आपल्याला आपले स्वप्रमाणपत्र पूर्ण करायचे आहे.